पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या। नवी मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराने आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून सोमनाथ बोबडे या तरुणाची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आश्चर्याची बाब म्हणजे आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खंडाळे तालुक्यातील एका गावातील विहिरीत फेकून दिला। या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू भिसे हा नवी मुंबईतील रबाळे MIDC पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असून कळंबोलीतील रोडपाली परिसरात राहतो। सोमनाथ बोबडे हा त्याच्या परिचयाचा होता व सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय भिसेला होता। याच संशयातून त्याने 5 फेब्रुवारी रोजी विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे या मित्रांच्या मदतीने सोमनाथला एका बहाण्याने बोलवून घेतले आणि सर्वांनी मिळून त्याचा गळा दाबून खून केला। हत्येनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने अतिशय थरारक पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली। पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने सोमनाथचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर एखाद्या जिवंत माणसासारखा बसवला आणि स्वतः कार चालवत 191 किलोमीटरचा प्रवास केला। सुखेड गाठल्यानंतर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकला आणि ओळख पटू नये म्हणून तो जाळण्याचा प्रयत्न केला। खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील एका शेतातील विहिरीत सोमनाथ बोबडे याचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता। लोणंद पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली। लोणंद पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता पुण्याच्या दिशेने जाणारी एक संशयास्पद कार आढळून आली। या कारचा माग काढत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले। हवालदार बंडू भिसे यांनी अटक झाल्यानंतरही गुन्हा कबूल करण्यास टाळाटाळ केली, मात्र त्याच्या साथीदारांनी पोलिसांसमोर सर्व सत्य सांगितले। अवघ्या 3 दिवसात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आणि तपासाचे धागेदोरे थेट नवी मुंबई पोलीस दलापर्यंत पोहोचले। या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।